हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे, बोला हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम ओ हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम बोला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की। शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा ज्या वेळेला विदुर काकांनी प्रश्न विचारला, महाराज मी असं ऐकलंय, भवे शीलवतां श्रेष्ठे दक्षो दुहितृवत्सलः। दक्ष प्रजापतीचं महादेवांचं कधी पटलं नाही का? कस्तं चराचरं गुरुं निर्वैरं शान्तविग्रहं आत्मरामं कथं द्वेष्टि जगतो दैवतं महत्। मैत्रेय म्हणाले, विदुरा, पुरा विश्वसृजान् सत्रे समेता परमर्षयः। एकदा प्रजापतींनी एक मोठा यज्ञ आयोजन केला होता। त्या यज्ञामध्ये दक्ष प्रजापती आले। दक्ष प्रजापती आले तर सगळे देव उभे राहिले। आपल्याकडे पद्धत आहे, आपल्यापेक्षा आदरणीय वयस्कर मोठे कोणी जर आले तर त्यांच्यासमोर आपण बसू नये, उभं राहावं। ते बसले की मग आपण बसावं। पूर्वी घरामध्ये पण हा नियम पाळला जायचा। आईवडिलांसमोर मुलांना पलंगावरती गादीवर खुर्चीवर बसण्याची परवानगी नव्हती। काळ बदलला, शरीर थकले, आता सासू मांडी घालून बसू शकते पण सुनेला खाली बसता येत नाही। 4 वर्ष झाले गुडघ्याच्या वाट्या बदलल्या,
खुर्चीशिवाय पर्यायच नाही बिचारीला. सुनबाई खुर्चीवर सासूबाई खाली बसतात, काय करतील. कालाय तस्मै नमः. पण परवानगी नव्हती. पूर्वी मोठ्या माणसांसमोर पलंगावरती, गादीवरती किंवा खुर्चीवर बसलेलं चालत नव्हतं. अहो, पूर्वी तर असं होतं की मोठे माणसं जर समोर आले तर लहाने उठून निघून जायचे, ते बसायचे पण नाही समोर. दक्ष प्रजापतीने पाहिलं, सगळेजण उभे राहिले पण 2 जण उभे राहिले नाही. त्याच्यामध्ये एक होते महादेव आणि दुसरे होते ब्रह्मदेव. दक्ष प्रजापतीने बघितलं महादेव उभे राहिले नाही, याचं दक्ष प्रजापतींना वाईट वाटलं. ब्रह्मदेव उभे राहिले नाही तर काही वाटलं नाही. का? कारण त्यांनी पाहिलं ते माझे वडील आहेत, वडिलांनी मी आल्यावर उभं राहिलं पाहिजे असा दंडक नाही. पण महादेव जावई आहेत आणि जावयांनी उभं राहणं अपेक्षित आहे. का? कारण जावई मुलाप्रमाणे. महादेव उभे राहिले नाही म्हणून दक्ष प्रजापतींनी महादेवांना शाप दिला. तिथे दक्ष प्रजापतींनी महादेवांना शाप दिला, अपशब्द बोलला, म्हणून दक्ष प्रजापतीचं आणि महादेवांच्या गणांचं भांडण झालं. ते भांडण इतकं विकोपाला गेलं की एकमेकांना परस्पर हे शाप द्यायला लागले. आणि ते शाप देता 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 शेवटी वैतागून महादेवही तिथून निघून गेले, ब्रह्मदेवही तिथून निघून गेले, प्रजापती दक्ष निघून गेले, सगळेजण निघून गेले. पण दक्ष प्रजापतीच्या मनामध्ये त्याचं दुःख होतं, सल होती आणि त्याचा कुठेतरी परतफेड त्याची करायची, महादेवांचा अवमान करायचा. म्हणून इष्ट्वास वाजपेयेन ब्रह्मिष्ठान विभूय च बृहस्पती सवन्नाम समारेभे क्रतुत्तमम्. या दक्ष प्रजापतीने महादेवांचा अवमान करायचा म्हणून 2 यज्ञ केले. एक वाजपेय आणि दुसरा बृहस्पती सव. या 2 यज्ञांमध्ये सगळ्या देवांना बोलावलं, फक्त महादेवाला बोलावलं. आकाशातून विमान यायला लागले पृथ्वीवर यज्ञासाठी. म्हणून येताना मध्ये कैलासावरती सतीने पाहिलं, नारदांचं विमान अडवलं आणि नारदांना आवाज दिला, नारदा 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 खाली या. नारद आले. म्हणलं हे सगळे एवढे विमान पृथ्वीवर चालले, काय विशेष? ते म्हणले, आई तुम्हाला माहिती नाही काय? दक्ष प्रजापतींनी मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं. मी पाहिलं, अगो बाई माझ्या बाबांकडे? हो म्हणलं. तुम्हाला माहिती नाही? तिने पाहिलं, नाही बाई, कदाचित यांच्याकडे निरोप आला असेल, पण काय माहिती, आमचे हे तुम्हाला माहित नाही का? एकदा डोळे लावले की लावले, वर्षानुवर्ष ध्यान करतात. नारद तिथून निघून गेले. सतीची स्वारी महादेवांकडे गेली. अहो 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 माझ्या आईबाबांचा काही निरोप आहे? त्यांनी पाहिलं, नाही सती. तिने पाहिलं, नीट आठवा बाई, तुमच्या लक्षात राहत नाही, कदाचित येऊन गेला असेल, तुम्ही पाहिलं नसेल. म्हणलं, नाही सती. म्हणलं, खरंच नाही? नाही म्हणलं, मला माहिती आहे तुझ्या वडिलांनी यज्ञाचं आयोजन केलंय, पण मुळामध्ये माझा अपमान करण्यासाठीच त्यांनी यज्ञाचं आयोजन केलंय. त्याच्यामुळे तिने पाहिलं, अहो माझी खूप इच्छा आहे यज्ञाला जावी. त्यांनी पाहिलं, जाऊ नको, तुझा पण अपमान होईल. शेवटी माहेरबद्दल प्रेम आज सांगायला नकोच. तिने पाहिलं, असं नाही हो,
नसल माझ्या आई वडिलांच्या मागे कामं किती, नसेल दिला निरोप, त्यांच्या काय निरोपाची वाट पाहायची, तिथे काय मान घ्यायचा, तिथे काय पान घ्यायचा, जायला पाहिजे, आपण जाऊ. महादेवांनी पाहिलं तुला जायचं तर जा, मी नाही येणार. तिने पाहिलं हरकत नाही. सतीने महादेवांनी सांगूनही ऐकलं नाही आणि सती दक्ष प्रजापतींच्या यज्ञात आली. मैत्रेयांची स्वारी म्हणती, दक्ष प्रजापतींच्या यज्ञामध्ये जेव्हा आली तेव्हा तिने पाहिलं आपल्या सगळ्या बहिणी इथे आलेल्या आहेत. तिने आईकडे पाहिलं, आईने पाहून न पाहिल्यासारखं केलं. बहिणींकडे पाहिलं, बहिणींनी सुद्धा तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं. आणि ती थेट यज्ञवेदीवरती येऊन उभी राहिली. आणि यज्ञवेदीवर येऊन उभी राहून तिने आपल्या वडिलांकडे पाहिलं. बाबा बाबा मी आले. तिला वाटलं आपल्याकडे पाहून वडील हसतील, बरं झालं आले म्हणतील, मी तुला निरोप द्यायचा विसरलो म्हणतील. पण झालं उलट. दक्ष प्रजापती म्हणले, कशाला आली, कोणी तुला बोलावलं? तिने पाहिलं, बाबा कशाला आली, तुला बोलावलं कोणी होतं? तुला आणि तुझ्या नवऱ्याला आमच्याकडे बरंच काय काय बोलायचं होतं दक्षाला, पण सतीला ते सहन झालं नाही. सतीने पाहिलं आपण मनाने आलो तर आलो, आपल्याला आपल्या पतींनी सांगितलं होतं जाऊ नको म्हणून, आपण ऐकलं नाही. त्यांनी मला नाही बोलवलं, माझा अपमान केला, पण माझ्या समोर माझ्या पतींचा अपमान केला, हे सतीला सहन झालं नाही. आणि सतीने ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय म्हणून धगधगत्या अग्निकुंडात प्रवेश केला. आपल्याला माहिती आहे दक्ष प्रजापतींचा तो यज्ञ, त्या यज्ञामध्ये सतीने अग्नीत प्रवेश करणं हे महादेवांना सहन झालं नाही. महादेवांचं तेज, महादेवांनी रागामध्ये उठले आणि क्रोधामध्ये महादेवांनी आपल्या जटा आपटल्या. जटेतून वीरभद्र नावाचा दैत्य उत्पन्न केला. त्या वीरभद्राने सगळा यज्ञ विध्वंस केला. नुसता यज्ञ विध्वंस नाही तर त्या दक्ष प्रजापतीच्या शिराला धडा वेगळं केलं. ते शिर यज्ञ कुंडात पडलं. महादेव आणि जेव्हा हे सगळ्या देवांच्या लक्षात आलं तेव्हा सगळे देव तिथून पळत सुटले. तो दक्षाचा यज्ञ विध्वंस झाला. पण नंतर पुन्हा एकदा सगळे देव एकत्र झाले आणि सगळ्या देवांनी एकत्र होऊन महादेवांना प्रार्थना केली की देवा, आपणच देवांनी यज्ञ मोडले तर पुढे लोक काय म्हणतील, म्हणून हा यज्ञ पूर्ण झाला पाहिजे. म्हणून महादेवांची समजूत घालून एका बोकडाचं शिर आणून ते दक्षाला लावून त्या दक्ष प्रजापतींचा यज्ञ पूर्ण केला गेला. आपल्याला माहिती आहे दक्ष प्रजापतींचा तो यज्ञ पूर्ण केला गेला. सतीने जेव्हा कुंडात उडी घेतली तेव्हा सती तिथून कोकिळेच्या रूपात बाहेर पडली. 18 वर्ष तिने तप केलं. भागवतात हा कथाभाग नाहीये पण माहिती म्हणून ऐकून ठेवा की ज्या वेळेला ती कोकिळेच्या रूपाने बाहेर पडली तिने 18 शुद्ध होण्यासाठी 18 वर्ष तपश्चर्या केली. काय काय शुद्ध केलं? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, 16व मन, 17वी बुद्धी आणि 18वा अहंकार.
हे सगळं आपल्यात पण आहे बरं का. पाहायला थोडंसं आपल्याला आपल्यात पाहावं लागेल, वेळ काढावा लागेल त्याच्यासाठी. आपण याचं बाहेरूनच निगा लावून लावून राहून करून करून ह्याच्यातच आपला वेळ चालला. कुठे पंच ज्ञानेंद्रियन, पंच कर्मेंद्रियन, पंच प्राण. आपल्या आतमध्ये 5 प्राण आहेत. आपल्याला प्राण आहे एवढं माहिती आहे, पुष्कळ झालं. 5 आहे का 6 आहे का 10 आहे, किती का असे ना, आहे ना आपल्यात प्राण, पुष्कळ झालं. नाही, 5 प्राण आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान. आणि या 5 प्राणांमुळेच आपलं शरीर व्यवस्थित आहे. आणि ज्या वेळेला हे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 16वं मन, 17वी बुद्धी आणि 18वा अहंकार शुद्ध केला, त्याच्यानंतर ही सती कोकिळेच्या रूपानंतर पुन्हा कुठे, तर हिमालयाच्या पोटी मेनाक राजा आणि मैनावती यांच्या पोटी पार्वतीच्या रूपाने जन्माला आली. आणि पार्वतीच्या रूपाने जन्माला आल्यानंतर वराशंकरा प्राप्ती लागी सतीने, तपा घोर आरंभिले घोरतीने, फलाहार परणाशना त्यागीले, तपा पाहुनी शंभु कैलासी डोले, नम पार्वती पते हर हर महादेव. पार्वतीने तपश्चर्या करून पुन्हा एकदा महादेवांना पती म्हणून प्राप्त करून घेतलं. पती म्हणून प्राप्त केल्यानंतर पुन्हा महादेव आणि पार्वतीचा विवाह झाला. तो विवाह झाल्यानंतर त्यावेळेला तारकासुर नावाचा दैत्य उन्मत्त झाला होता. त्याला मारण्यासाठी म्हणून त्यांनी वर मागून घेतला होता महादेवांकडून की तुमचा मुलगा मला मारेल. आता यांना मुलगा व्हायचा कसा, कारण हे वैराग्यवान देवता होती. शेवटी अग्नीने भिक्षेकर्याचं रूप घेतलं आणि भिक्षेकर्याचं रूप घेऊन पार्वतीच्या दारात. आता कसं आहे की महादेव आणि पार्वती हे नाही म्हणलं तरी गृहस्थाश्रम आहे, आणि गृहस्थाश्रमाचा नियम आहे की आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानम गृह. अतिथी दारासमोर अतिथी येणं आणि अतिथीला दिल्यानंतर आपण भोजन करणं हा गृहस्थाश्रमाचा नियम आहे. आता अतिथीच राहिले नाही, त्यामुळे हे सगळं आता हळूहळू कालबाई आपल्याकडे जी व्यवस्था होती ती हळूहळू आता लोप पावली आहे. येईल पुन्हा कधीतरी चक्राप्रमाणे. विवेकानंदांनी खूप छान सांगितलंय, चक्राप्रमाणे हे पुन्हा ज्या बिंदूपासून सुरुवात झालंय त्या बिंदूपर्यंत येणार आहे. विवेकानंदांचंच वाक्य आहे, कालचक्र आहे. चक्र आहे म्हणल्यावरती जिथून सुरुवात झाली तिथं ते येणार आहे. गृहस्थाश्रमाचा नियम आहे आलेल्या अतिथीला भिक्षा द्यायची, म्हणून अग्नी भिक्षा मागायला गेला आणि महादेवांच्या दारासमोर अग्नीने पार्वतीला महादेवांच्या वीर्याची भिक्षा मागितली. हा भाग आपण शिवलीलामृतात वाचाल. शिवलीलामृतात हा भाग आहे. स्कंद पुराणाच्या आधारे शिवलीलामृत लिहिल्या गेलंय. अग्नीने मागितलेली भिक्षा महादेवाला जाऊन तिने सांगितलं. महादेवांनी भिक्षेमध्ये अग्नीने मागितल्याप्रमाणे वीर्य दिलं. त्या अग्नीला गर्भधारणा झाली. अग्नीने तो गर्भ 6 ठिकाणी सांडला आणि तो एकत्र झाला आणि तिथून षडाननाचा जन्म, 6 आनंद कार्तिक स्वामींचा जन्म झाला. गोपाल कृष्ण भगवान की
षडाननाचा जन्म झाला, मग त्याला सेनापती केल्या गेलं देवांचं, आणि मग तारकासूर मारल्या गेला. त्यानंतर दुसरी पण कथा आहे, आपल्याला गणेशाच्या जन्माची कथा माहिती आहे. मळाचा गणपती केला. असो, शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलं की असा मी तुला वंश सांगितला. कुणाकुणाचा? आकुती, देवहूती आणि प्रसूती. आता पुढे मुलगा जो होता त्याचं नाव होतं उत्तानपाद. या उत्तानपादाच्या वंशाची कथा सांगणार. तत्पूर्वी शुकाचार्यांनी राजाला एक सुंदर वंशाची कथा सांगितली. ती कथा आपल्याला ऐकायची आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. बोला बोला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हो हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. बोला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हो हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की. मैत्रेय म्हणाले, विदुरा, सनकाद्या नारदश्च ऋभुर्हंसोरुनिर्यतिः नैते गृहान् ब्रह्मसुता ह्यावसन्नुद्ध्वरे तसः मृषा धर्मस्य भार्यासीद् दम्भमाया च शत्रुहन् असूतं मिथुनं तत्तु निरतिर्जगृहे प्रजः. विदुरा, ज्याप्रमाणे मी तुला धर्माचा वंश सांगितला, ब्रह्मदेवाच्या मुलांमध्ये जसा धर्म छातीपासून झाला तसा अधर्म पाठीपासून झाला. या अधर्माचा वंश ऐकलाय कधी? त्यांनी पाहिलं, मी तुला अधर्माचा वंश सांगणार आहे. या अधर्माच्या वंशात कोण कोण जन्माला आलं तर अधर्म हा ब्रह्मदेवांचा मुलगा होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं मृषा. मृषा याचा अर्थ आहे असत्य, खोट. ऐकून ठेवा, म्हणजे मग धर्माने वागायचं का अधर्माने आपल्याला कळून जाईल.
कारण ज्याच्याकडे जी जोडी आहे त्याची आपत्ती आपोआप होणार आहेत, पुढे बोलवायची गरज नाही. अधर्माचा विवाह असत्याशी झाला, त्या मृषेला म्हणजे असत्याला अधर्मापासून 2 मुलं झाले, एक दंभ आणि दुसरी माया. दंभ माहिती आहे ना, नाटक, थोथांड, खोटेपणा, जे नाही ते दाखवणे याला दंभ म्हणतात. आणि गजानन महाराजांच्या पोथीमध्ये दंभाचाराबद्दल फार छान छान वर्णन आलेलं आहे. ज्या वेळेला भास्कर क्षमा कर आपले रामचंद्र पाटील गजानन महाराजांनी देह ठेवला, 19व्या अध्यायामध्ये गजानन महाराजांच्या समाधी गमनाचं वर्णन आहे, 20वा अध्याय. आणि 21व्या अध्यायामध्ये रामचंद्र पाटलांकडे दारासमोर गजानन महाराज एका भिक्षेकऱ्याच्या रूपाने आले. तेव्हा तिथे फार सुंदर वर्णन केलंय की गजानन महाराज जेव्हा आले भिक्षेकऱ्याच्या रूपाने, तेव्हा ते पाटलाला म्हणले, त्या उपदेशांच्या ओळीमध्ये एक ओळ आहे, ती ओळच आपण आता महत्वाची विचारात घेऊ. आय पाहून खर्च करी, आधी आपलं उत्पन्न बघन मग खर्च कर. उगीच उत्पन्न कमी डोलारा वाढवून ठेवू नको, गरज नाही. आय पाहून खर्च करी, दंभाचार कधी ना भरी, साधू संत येता घरी, विनमुख त्याला लावू नये. दंभाचार कधी ना भरी, दंभाचाराने वागायचं नाही. दंभ खोटा आव आणायचाच नाही, भक्तीचा आणायचा नाही, ज्ञानाचा आणायचा नाही, वैराग्याचा तर अजिबातच नाही. काही काही लोकांना ना वैराग्याचा आव आणणं खूप जमत नाही. नाही नाही आम्हाला नको, पाहिजे सगळं असतं, नको नको नाही, नको पाहिजे सगळे, खोट नको, त्याच्यावरती नाव ठेवून आणि लुबाडून. आम्हाला नको, रामाला द्या. आम्हाला नको, रामाला द्या. आणि रामासमोर ठेवलेलं आम्हाला प्रसाद म्हणून द्या. ही रिअल फॅक्ट आहे, आजची वस्तुस्थिती आहे. धर्माच्या नावावर फार मोठा बाजार चालू आहे समाजामध्ये. आश्रमांच्या नावाखाली खूप मोठी लुबाडी चालू आहे. खूप लबाड जमा झालेत, खूप लबाड. गोसेवेच्या नावाखाली, अन्नदानाच्या नावाखाली समाजामध्ये याच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे. हे माझं म्हणणं नाही, दासगणू महाराजांचं गुरुचरित्र काढा आणि वाचा. दासगणू महाराजांचं गुरुचरित्र वाचलंय का तुम्ही कधी? नाही. बघू, कधी योग आला तर आपण इथे सामुदायिक पारायण करू. पण आता सध्या शब्द देत नाही, पण कधी जर योग आलाच, फार सोपी छोटी पोथी अगदी. आम्ही बऱ्याच ठिकाणी 108 लोकांना बसवून पारायण केलेत. ते मुंबईला केले, मागे संभाजीनगरला केले, 108 लोकांचा. आणि काही नाही, 3 दिवसामध्ये 2-2, 2.5 तास जर बसलं तर ते पारायण छान होतं. 3-3.5 हजार ओव्यांचं ते गुरुचरित्र आहे. खास महिलांसाठी म्हणून ते लिहिलंय दासगणू महाराजांनी. जसं गजानन विजय लिहिलाय तसं गुरुचरित्र लिहिलंय, गुरुचरित्र सानामृत. विश्वस्त कोणी जर असतील इथे मंदिराचे, कधी आयोजन करा, आवर्जून करा. ग्रंथ मागवून घ्या आणि सामूहिक गुरुचरित्र सारामृताचं पारायण करा. जसं गुरुचरित्र आहे तसंच ॲज इट इज तेच गुरुचरित्र दासगणू महाराजांनी सोप्या साध्या सरळ भाषेमध्ये लिहिलंय. आणि काही अवघड नाहीये, फार सोपी भाषा. आता दासगणू महाराजांची रसाळ भाषा आपण गजानन विजयाहून वाचतोच, माहिती आपल्याला. खूप क्लिष्ट नाही, खूप सोपं आहे. त्याच्यामध्ये
हे सांगायचा उद्देश काय की त्याच्यामध्ये त्यांनी दांभिकांच्या नाटकावरती फार कडाडून टीका केली आणि हे समाजात आहे हो आज. आणि चांगले चांगले लोक भुलतायत याचं आश्चर्य वाटतं. विशेष सुशिक्षित लोक याला जास्त बळी पडतायत. मला सांगा, आपण परवाच्या दिवशी ऐकलं की पुण्यामध्ये 14 कोटी लुबाडणारा तो महाराज जो म्हणायचा की माझ्यामध्ये शंकर महाराजांचा संचार होतो, शंकर महाराज माझ्यामध्ये येतात, त्यांनी 14 कोटी लुबाडलं ज्या माणसाला. तो माणूस काय अंगठे बहादर नाही, त्याचं अमेरिकेतलं घर त्यांनी विकलं त्या महाराजांच्या सांगण्याहून. आता अमेरिकेमध्ये ज्याचं घर होतं तो इथल्या भोंदू बाबाला भुलला म्हणजे कुठेतरी अज्ञान आहेच. नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि हे अज्ञान कशामुळे? ऐका, इथे ऐका. अधर्माचा वंश आपण ऐकतोय ना, या अधर्माच्या वंशामध्ये असत्य आणि अधर्म यांच्या पोटी जन्माला आलेल्या पहिल्या मुलाचं नाव दंभ, मुलीचं नाव माया. या दोघांना जन्म दिला आणि या दोघांनी परस्पर लग्न केलं, मायेनी दंभाने. त्यांच्या पोटी निरृती नावाचा मुलगा जन्माला आला. त्यानंतर दंभ आणि माया यांच्या पोटी आणखीन 2 मुलं जन्माला आले. एक म्हणजे लोभ आणि दुसरा निकृती म्हणजे लबाडी. असत्य आणि अधर्माने वागणारा आपोआपच दंभ म्हणजे खोटा दांभिक होतो आणि दांभिकाच्या पोटी आपोआपच जन्माला येतो म्हणजे लबाडी. जो दांभिक असतो तोच लबाड होतो, आपोआपच तो लबाडी करतो. आणि लोभी तो लुटतो, लोकांना लुटतो. धर्माच्या नावाखाली, गोसेवेच्या नावाखाली, मठाच्या नावाखाली, मंदिराच्या नावाखाली, अन्नदानाच्या नावाखाली तो समाजाला लुटतो. आणि जेव्हा तो समाजाला लुटतो तेव्हा काही गोष्टी त्याला पटत नाही म्हणून त्यांच्या पोटी जन्माला येतं लोभ आणि लबाडी. यांच्या पोटी जन्माला येतो क्रोध आणि हिंसा. या क्रोध आणि हिंसा यांच्याही पासून कली म्हणजे कलह आणि त्याची बहीण दुरुक्ती म्हणजे अपशब्द यांचा जन्म झाला. आणि त्यांच्या पुढे कलहानी दुरुक्तीपासून भयाला जन्म दिला. आणि एकदा हे सगळं व्हायला लागलं की आणि मग तो जो ज्याच्यामध्ये शंकर महाराज येत होते ना तो भिवून पळून गेला. इथे आलं बघा, हे सगळं भागवतात आलेलं आहे, म्हणजे हे काही नवीन नाही. हे सगळं सांगून ठेवलंय, वाचलं नाही, लोकांना समाजापर्यंत पोहोचलं नाही म्हणून ही अवस्था आहे. मग दुरुक्तीने भयाला आणि मग भयानी मृत्यूला जन्म दिला. आणि मृत्यूच्या आणि भयाच्या संयोगातून यातना जन्माला आल्या. आणि निरय म्हणजे नरक जन्माला आला. नरकाची उत्पत्ती अधर्मापासून पुढे त्याची वंश. शुकाचार्य म्हणतात, राजा जसा मी तुला धर्माचा वंश सांगितला तसा अधर्माचा वंश सांगितला. हा वंश कोणी कोणाला सांगितला तर हा वंश मैत्रेय ऋषींनी विदुर काकांना सांगितला. आणि मग पुढे प्रियव्रतोत्तान पादौ शतरूपापते सुतौ वासुदेवस्य कलया रक्षायाम जगतस्थितौ. पुढे उत्तानपादाच्या वंशाचं वर्णन केलं. हे वर्णन आपल्याला ऐकायचंय. तत्पूर्वी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्रीकृष्ण श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव.
नाथ नारायण वासुदेव हे 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 नाथ नारायण वासुदेव बोला हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की। उत्तानपाद नावाचा राजा, या उत्तानपादाला दोन पत्नी होत्या, एक सुरुची आणि एक सुनीती। कथा सगळ्यांना पाठ आहे, जवळजवळ माहिती आहे। उत्तानपाद या राजाच्या दोन पत्नी सुरुची आणि सुनीती। आमच्या कणकेश्वरी देवी नावाच्या एक महात्म्या संत आहेत, भागवत सुंदर सांगतात। त्यांनी याचं विश्लेषण फार सुंदर सांगितलं। त्यांनी सांगितलं की जीव उत्तानपाद, आपण जन्माला आलो तेव्हा आईच्या गर्भामध्ये आपले सुद्धा डोकं खाली पाय वर होते। का? कारण जन्माला आल्यावर आपण आपला प्रवास ऊर्ध्व वरच्या दिशेने करावा, म्हणून अधो नाही, ऊर्ध्व दिशेने करा। म्हणून आपणही उत्तानपादच आहोत। आपला जीव म्हणजे उत्तानपाद आहे। ह्याच्याकडे दोन पत्नी आहेत, एक सुरुची आणि एक सुनीती। सुनीती आणि सुरुची या दोघींचं असं गुण वैशिष्ट्य आहे। सुरुचीचा मुलगा आहे उत्तम, सुनीतीचा मुलगा आहे ध्रुव। सुरुची आणि सुनीती यांचे दोन मुलं आहेत, उत्तम आणि ध्रुव। सुरुची गुलाबजाम आवडतात, सुनीती सांगती शुगर हाय होईल, नको खाऊ। सुरुची म्हणती खाऊन घे, पुढचं पुढे पाहून घेऊ। उत्तानपाद कोणाचं ऐकतो? सुरुचीचं। सुनीतीचं त्याला ऐकायला वेळ नाही। सुनीतीने किती चांगलं सांगितलं तरी सुरुची ही आवडती, सुनीती नावडती राणी आहे। एक दिवस या सुनीतीचा मुलगा ध्रुव उत्तानपाद राजाच्या मांडीवर बसायला गेला। आपल्याला ऐकलेलं आहे, आपण माहिती आपल्याला की त्याला या सुरुचीने ओढून खाली ढकलून दिलं। वडिलांच्या मांडीवर तुला बसायचा अधिकार नाही। रडत रडत तो आपल्या आईकडे गेला, आईला म्हणला, आईला त्यांनी ती कथा सांगितली। आईने सांगितलं, बाळा याच्या मांडीवर, वडिलांच्या मांडीवर बसण्याचा आग्रह करण्यापेक्षा जगत पित्याच्या मांडीवर बसायचा विचार कर। त्याने तो ध्यासच घेतला, देव कुठे? तेव्हा तिने, आता 5 वर्षाच्या मुलांनी देव कुठे म्हणल्यावरती तिने सांगितलं जंगलात आहे। आणि एक दिवस ध्रुवानी आईचा डोळा चुकवून वनात जायचं ठरवलं। आपल्याला हे सगळं माहिती आहे, आपण ऐकलेलं आहे। आणि ज्या वेळेला ध्रुवाची स्वारी वनामध्ये गेली, त्यावेळेला वनामध्ये जात असताना
निर्णय योग्य घेतला होता म्हणून गुरु योग्य मिळाले. जीवनामध्ये जेव्हा माणूस नीतीने वागतो त्यावेळेला गुरु आपल्याला शोधत येतात. याच किती उदाहरणं दिले तरी कमी आहे. कितीही उदाहरण खूप आहेत. आज तागायत अशी अनुभूती येते. नीतीने वागा, धर्माने वागा. मी माझ्या घरात पाहिलंय, माझ्या आई वडिलांनी कधीही नीतिमत्ता सोडली नाही. इतकी वाईट परिस्थिती होती की संध्याकाळी काय खायचं, घरात भाकरी असतील, पोळी असेल तर तिच्या बरोबर भाजी करायची तर करायची की नाही करायची, आणि तेल तिखट मीठ खायची जरी वेळ आली तरी त्या तिखटावरती तेल टाकायचं की उद्याच्या फोडणीला कामा येईल म्हणून पाणी टाकायचं, अशी वेळ होती. पण माझ्या आई वडिलांनी कधी नीतिमत्ता सोडली नाही. त्याचा परिणाम 1998ला गंधे महाराजांची भेट झाली. आणि ज्या वेळेला गंधे महाराजांची आमची भेट झाली, आमची म्हणजे आईबाबांची, तेव्हा मी शाळेत 6वीत होतो. आणि 97ला गंधे महाराजांची जेव्हा आमची भेट झाली तेव्हा आईबाबांनी गुरुमंत्र घेतला. महाराज घरी आले. त्यानंतर महाराजांचं ते व्यक्तित्वच असं होतं, ज्यांनी महाराजांना पाहिलंय, ज्यांना महाराज माहिती आहेत. महाराजांचं कीर्तन ऐकल्यावरती मला असं वाटलं आपण कीर्तन करावं 7वीत. आणि हे मी तुम्हाला सत्य घटना सांगतोय, कुठेच ही बनवाबनवी नाही, माझं कौतुक नाही. आपला मुद्दा कुठे? जेव्हा आपण नीतिमत्तेच्या रस्त्यावरती असतो तेव्हा साधू संत सत्पुरुष आपल्यावरती कृपा करतातच. आमच्या आईवडिलांनी तो मार्ग आम्हालाही शिकवला. आईवडील त्या मार्गावर चालत आहेतच, आहेत, अजूनही त्याच मार्गावर चालतात. आमच्या आईबाबांची अजूनही आम्हाला शिकवण आहे, कुणालाही काही मागायचं नाही. महिना जरी आम्ही बाहेर असलो तरी आम्हाला शिकवलंय की जे मिळेल त्याच्यामध्ये आनंदी राहायचं, जे दिलं त्याच्यामध्ये आनंदी राहायचं. महाराजांचं जीवन सुद्धा असंच होतं. एकेकाळी महाराजांनी कीर्तनावर प्रेम करत असताना 15 दिवस गोठ्यामध्ये वास्तव्य केलं होतं. गोठ्यात मुक्कामाची सोय नाही लागली तर गोठ्यात, गाईच्या गोठ्यामध्ये जागा मिळाली होती उतरायला. आणि गंधे महाराजांना मी म्हटलं, महाराज, माझे वडील रिक्षा चालवायचे त्यावेळेला, आणि आम्ही रिक्षेत बसून महाराजांना बस स्टँडला सोडायला, मला अजून सगळं आठवतं. ते चित्र अजून माझ्या डोळ्यात स्पष्ट आहे की महाराजांच्या शेजारी मी बसलो होतो, बाबा रिक्षा चालवत होते, पाऊस येत होता, आणि मी रिक्षेत महाराजांना म्हटलं, महाराज, मला कीर्तन शिकायचं. माझ्याकडे पाहून हसले. आता मी महाराजांना असं म्हटल्यावर माझ्या बाबांना ते पण, काय तुझं वय आणि तू कोणत्या माणसाशी काय बोलतोय, म्हणजे तुला काय उगीच बोलायचं म्हणून बोलतोय. माझ्या बाबांनी माझ्याकडे आरशातून राग पाहिलं. मी काही दुर्लक्ष केलं, पाहून न पाहिल्यासारखं केलं. म्हटलं, महाराज, मला कीर्तनकार व्हायचंय. तेव्हा गंधे महाराजांनी मला सांगितलं, एक उदबत्ती लाव आणि उदबत्ती जळेपर्यंत, गुरुमंत्र मी त्यांचा घेतला होता, तर गुरुमंत्राचा जप कर. राम तुला कीर्तन शिकवेल. रामाला सांगायचं मला कीर्तन शिकव. आश्चर्य, मला स्वतःलाच आश्चर्य वाटतं आज हे सगळं तुम्हाला मी सांगतोय. पण त्यावेळेला, आता 97-98ला हे महाराजांनी मला सांगितलं, पण माझं आता 7वीतलं वय, काही एवढं लक्ष, ते काही उदबत्ती लावणं झाली नाही, जपही झाला नाही, काहीच झालं नाही. 7वी गेली, 8वी गेली, 9वी गेली, 10वीत मनाशी मी निर्णय घेतला की म्हणलं, आता आपण 10वी झाली की महाराजांना म्हणून, महाराज, मला तुमच्या सोबत राहायचं. असं मी काही त्यांना म्हणणार किंवा असं काही चर्चा व्हायच्या आत 2002ला माझी 10वीची परीक्षा झाली, निकाल लागला,
आणि ऑगस्टमध्ये 5 ऑगस्टला महाराजांनी इहलोकाची यात्रा संपवली. खूप वाईट वाटलं, मला खूप वाईट वाटलं की अरे अरे अरे, आता आपल्याला कीर्तन कोणी शिकवणार नाही. त्यानंतर 2-3 महिने गेले. पुण्याला नारद मंदिरामध्ये शिकण्यासाठी प्रयत्न केला, पण तिथे काही संगनमत बसलं नाही. 1-1.5 पावणे 2 वर्ष मी कीर्तन शिकायचं म्हणून बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला, पण घरची परिस्थिती फार हलाखीची होती. त्यामुळे आई म्हणली की बाबा 700 रुपये लागत होते तेव्हा पुण्याला राहून शिकायचं. तर आई म्हणली 700 रुपयात आपल्या चौघांचा किराणा होतो, तर एकट्याला तुला तिथे आता एकट्याला 700 रुपये पाठवायचे थोडं अवघड आहे. ते कॅन्सल झालं, ते रद्द झालं. घरी आलो. 2 वर्ष इकडे तिकडे प्रयत्न केला पण काही झालं नाही. शेवटी एक दिवस महाराजांच्या फोटो समोर बसून रडायला लागलो. म्हणलं महाराज खूप फजिती होती हो, काही ताळमेळ बसत नाही, पण कीर्तनही शिकणं बरं, काही शिकणं होतं बरं. आईला सगळेजण बोलायचे, आई माझे मामा वगैरे म्हणायचे अगं तू पोराला काय वाया घालती का, पोरग काही हेही नाही तेही नाही, शिकही ना तेही नाही, अशाने वाया जाईल पोरग. मी म्हणलं आता हे इथपर्यंत आली की पोरग वाया जाईल, बघा तुम्ही काय करायचं. आणि एकदम डोक्यात आलं की उदबत्ती लावून आपण जप केला नाही, त्यांनी सांगितलेलं तेवढं राहिलं. आणि तुम्हाला खोटं सांगत नाही, त्या दिवशी मनाशी निश्चय केला की असं आता उदबत्तीभर जप. 1 महिना न चुकता उदबत्तीभर जप केला. आणि त्याचा परिणाम म्हणून आमच्या इथे एक सातारकर महाराज म्हणून आहेत, ते माझं घर शोधत शोधत आले. मी तेव्हा कीर्तन करत नव्हतो, काही नाही, ते माझ्या घर शोधत आले आणि मला म्हणले की तुम्ही कीर्तन करता का. म्हणलं नाही. ते म्हणले माझ्या महाराजांनी मला सांगितलं तुम्ही कीर्तन करता. म्हणलं कोण तुमचे महाराज. आता मला तर काही संबंध नाही, कोणते महाराज भेटले त्यांनी सांगितलं त्यांचे. आणि मी म्हणलं कोणते महाराज. त्यांनी सांगितलं ते त्यांच्या महाराजांचं नाव मोरेश्वर महाराज म्हणून. त्यांनी सांगितलं की त्यांनी मला. म्हटलं ते कुठे असतात. ते म्हणले त्यांना जाऊन 20 वर्ष झाले. हे सगळं अजबच होतं माझ्या जीवनात. पण मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांचा अति आग्रह होता. ते म्हणले जे तुम्हाला येईल ते बोला, पण या. धोत्र सुद्धा दुसऱ्याचं आणलं, शर्ट सुद्धा दुसऱ्याचं आणलं. आणि पहिलं कीर्तन त्या मोरेश्वर महाराजांच्या इथे मी केलं, झांजेवरती केलं. पहिलं कीर्तन त्यांच्याकडे केलं. पहिलं कीर्तन जवळपास 2.5 ते 3 तास कीर्तन झालं. आणि त्याच्यानंतर आजपर्यंत कीर्तन प्रवचन भागवत चालू आहेत, पण कोणाकडे शिकायचं पुन्हा काम पडलं. नंतर मनात आला आता कोणाकडे. आणि हे मी तुम्हाला सांगतोय असं म्हणून नाही, कीर्तन विश्ववरती चारुदत्त बुवा आपलेंनी माझी मुलाखत घेतली, त्याच्यात पण हेच सांगितलेलं आहे. तुम्हाला वाटेल की आज सांगतायत म्हणजे काही नव्हे, त्यांनाही तेच सांगितलं. त्यांनी मला विचारलं होतं तुम्ही कीर्तन कोणाकडे शिकले. म्हटलं फोटो समोर बसून. हे सगळं महाराजांच्या कृपेने, संतांच्या कृपेने. असं होतं का. न व्हायला काय झालं माझ्या जीवनात झालंय. माझ्या 3 पिढ्यात कोणी कीर्तन केले नाही, प्रवचन केले नाही, भागवत केले नाही. संत कृपा झाली, इमारत फळाली महाराजांच्या कृपेने. आणि इथपर्यंतचा प्रवास, कुठे संभाजीनगर, कुठे इंदोर. आणि हे सगळं खरं सांगायचं तर हे सगळं महाराजां. आणि खरंच महाराज सगळं जुळवून आणतात. ज्यांच्या घरी उतरलोय तेही महाराजांचे परम खूप श्रद्धा, खूप बापटताईंनी खूप सेवा. लक्षात, हे भाग्याने मिळालं, हे लक्षात ठेवा. हे म्हणजे हे काही विरासत म्हणजे हे काही आपल्याला पिढीजात मिळत नसतं. हे भाग्याने. भाग्यम सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरा दातृत्व वंश पुण्येन आत्मपुण्येन भाग्यता. आत्मपुण्यही करावं लागते, तेव्हा हे सगळं संत साधू यांचा सहवास. हे मंदिर परमपावन गंधे महाराजांच्या कीर्तनाने परम पुनीत झालेलं आहे. ही जागा, ही वास्तू लक्षात ठेवा. महाराज इथे महिना राहिलेले आहेत. आपण भाग्यवान आहोत त्या वास्तूमध्ये. आपल्याला, मला आज महाराजांना जाऊन 24 वर्ष होत आले. 24 वर्षानंतर इथेच महाराजांच्या जिथे सेवा केली तिथे सेवा करायचा खरंच योग आणला. बापटताईंचे खरं शब्दात खरं ह्या गोष्टी सांगता येत नाही, पण तरी सुद्धा मनापासून आभार की ही सेवेची संधी त्यांनी केन प्रकारे उपलब्ध करून दिली.
महाराजांची कृपा आहे, महाराजांचा आशीर्वाद आहे आणि महाराजांचं सानिध्याची काय त्याची अनुभूती आहे. जे जे महाराजांच्या त्यावेळेला सहवासात होते त्यांना हे सगळं माहिती आहे. सांगायचं तात्पर्य काय, ध्रुवानी उत्तम सुनीतीच्या पोटी जन्माला आला ना, म्हणून नारदांची भेट झाली ध्रुवाला वनात. आणि नारदांची भेट झाल्यावरती नारदांनी ध्रुवाला प्राणायाम करायला सांगितला, प्राणायामाने श्वासावर नियंत्रण मिळवायला सांगितलं आणि श्वासावर नियंत्रण मिळवून त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला सांगितलं, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. बोला ओम नमो. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. बोला ओम नमो. हे ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो. हे ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेव. हे ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो. गोपाल कृष्ण भगवान की. ध्रुवानी तो नाम मंत्र जपायला सुरुवात केली. कशी, त्रिरात्रांते त्रिरात्रांते कफित बदराशनम. 3 दिवसांनी एकदा कौठ आणि बोर एवढं खायचं, 3 दिवसांनी एकदा. पहिला महिना असा. दुसऱ्या महिन्यामध्ये ध्रुवानी ठरवलं की आता 6 दिवसांनी फक्त झाडाचं पान खायचं. वरण भात भाजी पोळी तर नाहीच नाही, त्याचा उल्लेखच नाही कुठे इथे. पहिल्या महिन्यात फळ खाऊन तेही 3 दिवसांनी, दुसऱ्या महिन्यात 6 दिवसांनी पान खाऊन, तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसांनी पाणी पिऊन. 9 दिवसातनं एकदा पाणी प्यायचं. चौथ्या महिन्यात 12 दिवसांनी. 5व्या महिन्यात फक्त श्वासावरती नियंत्रण मिळवून, फक्त श्वासोच्छ्वास बस. आणि 6व्या महिन्यात तर भगवंताची प्राप्ती करून घेतली. 6 महिन्यात. आपल्याला हे 60व्या वर्षी जरी करता आलं तर पुष्कळ झालं. लक्षात ठेवा, 60व्या वर्षी जरी आपल्याला हे जमलं, म्हणजे जमवा, प्रयत्न करा. जमेल की नाही हे भाग्यावर सोडून द्या, गुरुवर सोडून द्या, पण आपण प्रयत्न करा. लक्षात ठेवा, मिळेल की नाही प्रयत्न. आपण लाडक्या बहिणीचा फॉर्म भरून तर इकडे आहे की नाही काय की लाडकी बहीण आहे का? इकडे पण लाडकी बहीण आहे. फॉर्म भरून तर पहा, आले तर आले, नाही आले तर राहिले, पण आले तर भरा फॉर्म. असं आहे. फॉर्म तर भरून पहा ना, एकदा विनंती तर करून पहा ना, करून पहा, प्रयत्न करून पहा ना. ध्रुवा, मी काय सांगितलं की आपला प्रवास कडक उपासापासून थेट वरण भात भाजी पोळीपर्यंत संपतो. आणि एवढं करून सुद्धा कडकडीत सोमवार ज्या दिवशी असतो ते 16 सोमवारचं एक मध्ये खूप माल होतो. सोमवारच्या दिवशी सकाळीच नोटीस निघती घरात, हे बघा आज डबा तिकडेच घेऊन टाका, आज मी काही करणार नाही, माझ्याकडून काहीच होणार नाही, कारण आज मला कडकडीत सोमवार आहे.
फशीपवरून महादेव घरी आला की ती म्हणते आता तुमचा आणि माझा दोघांचाही चहा तुम्हीच टाका आता, कारण सोमवार आहे कडकडीत, नुसतं कडकडीत सोमवार चहा तुम्ही. आणि हा हे बघा तिथे फ्रीज मध्ये आलं पण ठेवलंय ते पण टाका. डोकं उठलं म्हणलं सोमवारनी, आज सगळं डोक्यात घन पडायला लागले. असं नाही. त्रिरात्रांते असा जो प्रवास सुरू झाला ध्रुवानी 6व्या महिन्यामध्ये भगवान विष्णू परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. आणि जेव्हा विष्णू परमात्म्यांची प्राप्ती झाली, विष्णू परमात्मा समोर प्रगट झाले. पहिल्यांदा डोळे लावलेल्या ध्रुवानी आपल्या बंद डोळ्यांनी विष्णू परमात्म्याला पाहिलं. आणि जो डोळ्यामध्ये जेव्हा डोळे बंद करून ज्या विष्णू परमात्म्यांचं दर्शन झालं तेव्हा डोळे उघडले. जो डोळे बंद असताना दिसला तो डोळे उघडल्यावर दिसतो का म्हणून पाहिलं तर समोर शंख चक्र गदा पद्म धारण केलेली विष्णू परमात्म्याची स्वारी समोर पाहिली. ध्रुवाला आनंद झाला. ध्रुवाला त्याची स्तुती करावी वाटली. शरीरात त्राण नव्हता. 6 महिने झाले पोटात अन्नाचा कण नव्हता. 3 महिने झाले पाणी पित होता नुसतं. त्याच्यातही आता 12-12 दिवसांनी एकदा पाणी. शरीरात त्राण नव्हते. वाटलं, खूप इच्छा झाली की भगवंताची स्तुती करावी. मग स्तुती करायची पण बुद्धी शक्ती काम करत नव्हती. विष्णू परमात्म्यांना आसावलेल्या डोळ्यांनी पाहिलं. याच्या डोळ्यातले भाव ओळखून विष्णू परमात्म्यांनी आपल्या उजव्या हातातला शंख त्याच्या उजव्या गालाला लावला आणि शंख गालाला लावला आणि ध्रुव म्हणायला लागला, योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. गोपाल कृष्ण भगवान की. विदुरा, ध्रुवाला भगवंताचं दर्शन झालं. ध्रुवानी आढळ पद मागितलं. भगवंतानी त्याला आढळ पदावर बसवलं. ध्रुव घरी यायला निघाला. ध्रुवाच्या मनामध्ये एक क्षणभर आलं की खरं म्हणजे मी भगवत प्राप्ती करूनही नाशवंत पद मागितलं, धिक्कार असो. कधीतरी हे ध्रुव पद सुद्धा ढळणार आहे. मी जरी आढळ पद म्हटलं तरी कधीतरी एक काळ आहे, एका काळानंतर ते पद सुद्धा ढळणार आहे. आपल्याला ही ओळ कुठे वाचायला मिळते? दासबोधामध्ये. गुरुस्तवन. त्याची शेवट कुठे माहितीये का? हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक सर्वदा अविनाश एक सद्गुरु पद श्रीराम. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक. सगळ्यांना नाश आहे. ध्रुवानी पाहिलं, क्षमा, वाईट वाटलं. घरी येताना पुन्हा एकदा भगवत प्राप्ती करून घेऊ असा मनामध्ये प्रश्न आला. त्यानंतर ध्रुव घरी यायला लागला. घरी येताना ध्रुव जेव्हा घरी आला, पुन्हा राज्यपदावर त्याची स्थापना झाली. काळ पुढे गेला. भ्रमी नावाच्या यक्षकन्येशी त्याचा विवाह झाला. तिथून ध्रुवाला उत्कल नावाचा मुलगा झाला. पुढे वत्सर नावाचा मुलगा झाला. उत्तम नावाचा जो होता त्याचं यक्षांचं भांडण झालं. त्या यक्षाच्या भांडणात हा उत्तम मारला गेला. पुढे ध्रुवाला उत्कल, उत्कलाला वत्सर, वत्सराला पूर्णाश, वृष्ट, वृष्टाला चक्षु, चक्षुला उल्मक. एकमेकांना ह्या सगळ्यांना, वत्सराला 6 मुलं झाले, त्यातला मोठा पुष्पार्ण, त्याला 2 पत्नी, त्याला 6 मुलं झाले, त्यातला मोठा वृष्ट, वृष्टाला 2 मुलं झाले, त्यातला मोठा चक्षु, चक्षुला 12 मुलं झाले, 12 मुलातला मोठा उत्कल, उत्कलाला 6 मुलं झाले. या 6 मुलांमधला मोठा अंग, आणि या अंगाला वेण नावाचा मुलगा झाला. या वेणाचंही चरित्र आपण ऐकलं असेल भागवतामध्ये की हा स्वतः राजा देव असतो म्हणून यांनी यज्ञयाग बंद केले होते. महात्म्यांना ते आवडलं नाही. जेव्हा या अंगाचा, या वेणाचा त्या ठिकाणी सगळ्यांनी धिक्कार केला तेव्हा अचानक झालेल्या एकमेकांच्या वादातून या अंगाला मारल्या गेलं. या अंगाला वंश पुढे वाढणार कसा या अंगाचा, म्हणून या वेणाचा, तर त्या वेणाच्या जे शरीर
छेद केल्या गेला, मारल्या गेल्या, त्याचं मंथन केल्या गेलं. त्याच्या मांडीतून निषाद जन्माला आला आणि बाहूंचं मंथन केलं, त्याच्यातून पृथू राजा जन्माला आला. हा पृथू सुद्धा विष्णू परमात्म्यांचा अंश होता. या पृथूचा जेव्हा जन्म झाला तेव्हा पृथ्वी हे जे नाव आहे ना, या पृथूपासून पडलं. कशामुळे? तर जेव्हा या पृथूनी पुन्हा एकदा सगळं सुजलाम सुफलाम करण्यासाठी दोहन केलं. हे आपण भागवतात वाचा. त्याच्यामध्ये अनेकांनी दोहन केलेलं आहे. त्याच्यामध्ये दैत्यांनी पण दोहन केलं, देवांनी, यक्षांनी, गंधर्वांनी, या पृथ्वीचं अनेकांनी वेगवेगळ्या रूपात दोहन केलं आणि पुन्हा एकदा पृथ्वी सुजलाम सुफलाम केली. कारण या वेणामुळे इतकं पाप झालं होतं की या पृथ्वीनी वनस्पतीच्या रूपाने औषध म्हणा, गुण म्हणा, रंग म्हणा, ही पृथ्वीची देणगी आहे. आज आपण जी चव कोणती आंबट, तुरट, खारट काय जे येते ती पृथ्वीपासून आहे. रंग, वेगवेगळ्या रंगांना पृथ्वीने जन्म दिलेला आहे. मग ह्या पृथ्वीने हे सगळं औषधी लपवायला, आणि आता सध्या सुद्धा हीच परिस्थिती आहे. पृथ्वीनी औषधी गुणधर्म लपवायला सुरुवात केलेली आहे. म्हणूनच आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये कस आपल्याला मिळत नाहीये. याचं कारण आहे वरतून इंजेक्शन, औषध, हे तर त्या भानगडी आहेच आहे, तो विषय फार लांबचा आहे. पण पृथ्वी हळूहळू आता तिचे गुण पुन्हा झाकून घेते. त्याच्यामुळे आपली ही अवस्था आहे. आणि ज्या वेळेला या पृथ्वीनी उत्तम प्रकारे दोहन केलं तेव्हा उत्तम अशी सुजलाम सुफलाम पुन्हा एकदा ही भारत माता झाली. आणि या पृथूच्या पुढे त्याचाही वंश वाढला. अर्चीशी त्याचा विवाह झाला होता. विजिताश्व नावाचा मुलगा, पुढे हविर्धान, बरीशित, याच्या पुढे प्राचीन बरही, प्रचेता, आणि या प्रचेतांना रुद्रगीत नावाचं गीत देवर्षी नारदांच्या कृपेने महादेवांनी शिकवलं. हे रुद्रगीत म्हणजे विष्णू परमात्म्यांची स्तुती शिकवल्या गेली. आणि हे शिकवल्यानंतर पुढे त्यांचा वंश वाढला. त्यानंतर प्रियव्रत नावाचा जो दुसरा मुलगा होता, या दुसऱ्या मुलाचा सुद्धा वंश वाढला. प्रियव्रताला 10 मुलं होते. त्याला लग्न करायचं नव्हतं. प्रियव्रताला लग्न करायचं नव्हतं, पण ब्रह्मदेवानी आग्रह करून प्रियव्रताला लग्न करायला लावलं. 10 मुलं झाले. त्या 10 मुलांपैकी मोठा अग्निध्र, अग्निध्रला 9 मुलं झाले. त्या अग्निध्रच्या 9 मुलांमध्ये मोठा नाभी, नाभीला पुढे वृषभदेव नावाचा विष्णू परमात्म्यांचा अवतार झाला. आणि त्या वृषभदेवांना 100 मुलं झाले. त्यापैकी सगळ्यात मोठा होता तो भरत. ज्या भरत राजाहून या देशाला भारत नाव पडलं तो भरत राजा. आणि त्या भरताने, आपल्याला त्याची कथा माहिती आहे की ज्या वेळेला राज्यत्याग करून भरताची स्वारी गंडकी नदीच्या काठावरती अनुष्ठान करायला गेली तेव्हा एका हरणाच्या मोहामध्ये त्या एका वाघाने हरणाला मारण्यासाठी म्हणून झेप घेतली. त्या हरणाने नदीच्या पलीकडे उडी मारायचा प्रयत्न केला. पोट फाटलं आणि तिथून त्या पोटातून एक हरणाचं पाडस पडलं. ते पाडस पडलेलं या भरताने पाहिलं आणि ते पाडस भरताने वाढवलं. पण हळूहळू कालांतराने त्या पाडसावरती इतका आसक्त झाला भरत की भरताचा जो जप होता तो जप राहिला आणि तो त्या पाडसाला सांभाळण्यातच वेळ चालला. त्याचा परिणाम आपल्याला माहिती की एक दिवस खूप दिवसानंतर डोक्यात आलं की आपला जप तप सगळंच गेलं या पाडसामुळे. म्हणून भरतानी या पाडसाला आपल्या झोपडीच्या बाहेर एका वेलीनी खुंटीला बांधलं आणि भरत आतमध्ये जप करत होते. त्या हरणानी आलेल्या हरणांच्या कळपामध्ये साम्य आपल्यातलं दिसतं म्हणून आपल्या मानेला हिसके देऊन ती दोरी तोडली आणि हरणाच्या कळपाबरोबर हरण निघून गेला. आणि हरण निघून गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जेव्हा हरण निघून गेलं तेव्हा हा भरत त्या हरणाच्या वियोगामध्ये हरण बालका म्हणून फिरला. शेवटी भरतानी त्या हरणाच्या प्रेमापोटी जीव दिला आणि त्याला हरण म्हणून जन्माला यावं लागलं. हरण म्हणून जन्माला यावं लागलं. हरण म्हणून जन्माला आलेल्या भरताच्या लक्षात आलं की मी खूप मोठी चूक केली. तेव्हा त्यांनी पानांचा सगळ्या गवताचा त्याग केला आणि तो हरणाचा जन्म विसर्जित केला. आणि नंतर जेव्हा आले द्रविड देशात ब्राह्मणाच्या पोटी उत्तम अशा कुळामध्ये त्यांना 9 आधी मुलं होते.
10वा हा भरत पुन्हा जड भरताच्या रूपाने जन्माला आला. आणि जड भरताच्या रूपाने जन्माला आल्यावर त्यांनी ठरवलं की या जन्मात आता कुणाशीच काही संबंध ठेवायचा नाही, चांगलं नाही वाईट नाही. इतका इतका विदेही देह त्यांनी धारण केला की एक वेळ आली ती काही पारध्यांनी देवीला बळी द्यायचं म्हणून यांना नेलं. त्यांनी पाहिलं जे होईल ते होईल, बळीचं बळी. आणि देवी समोर यांची मान ठेवली, पण या ब्रह्मसाक्षात्कारी पुरुषाला मारायला यांनी आणलं आणि हातामध्ये खडग घेऊन ते मान कापणार या भरताची, जड भरताची. तेवढ्यात तिथे विद्युद्दाम समप्रभा मृगपती स्कंधस्थितां भीषणाम जगदंबा प्रगट झाली. जगदंबा माता की. जगदंबा प्रगट झाली. जगदंबेनी भरताला वाचवलं, स्वतःच्या हातातल्या खडगानी त्या सगळ्या व्याधांचं, त्या पारध्यांचा अंत केला. भरताला वाचवलं. जड भरत तिथून पुन्हा निघाले. रस्त्यामध्ये राजा रहुगण पालखीत चालला होता बसून, त्याची भेट झाली. ही कथा आपण ऐकली असेल, पण याच्यात सगळ्यात महत्वाचा भाग की राजा रहुगण आणि जड भरताचा संवाद. याच्यासाठी भागवत घरी घेऊन या. हा असा एकान दोन ओळीत सांगण्यासारखा नाहीच आहे खरं संवाद. खूप खूप सुंदर विवेचन सांगितलं. कारण ज्या वेळेला याला पालखीला भोई केलं गेलं, हा खाली पायाखाली मुंगी येऊ नये म्हणून उड्या मारायला लागला, तेव्हा आतल्या बसलेल्या रहुगणाने पाहिलं, का रे तुला मी शिक्षा करीन. त्यांनी पाहिलं, तू शिक्षा कोणाला करशील राजा? मला नाही. या देहाला करशील, मला नाही. आणि हे वाक्य ऐकलं मग राजाचे डोळे उघडले. तेव्हा राजाला तो रहुगणाला जड भरतांची स्वारी म्हणाली, रहुगणा अरे गुरु करायला निघाला, अहंकाराच्या पालखीत बसून कसं होईल? अहंकाराच्या पालखीतून उतर, तर तुला गुरुतत्व कळेल काय. आणि मग त्यांनी पाय धरले आणि पाय धरलेल्या रहुगणाला जड भरतांनी जे तत्वज्ञान सांगितलं ते भागवतामध्ये खूप विस्तृत प्रमाणात आलेलं आहे. भक्ती सांगितली, ज्ञान सांगितलं, वैराग्य सांगितलं, गंगेचं विवरण सांगितलं, जड भरतांनी संसार रूपी अरण्याचं वंशन सांगितलं, भुवनकुशाचं वर्णन सांगितलं, भिन्न भिन्न ग्रहांची स्थिती, गती, सूर्याचा रथ, त्याची गती, 6 द्वीपांचं वर्णन सांगितलं. आणि हे सांगता 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 जीवनामध्ये घडलेल्या चुकांचं परिमार्जन केलं जर नाही तर केलेल्या चुकांची प्राप्ती म्हणून नरकवास भोगावा लागतो. त्या थोड्यानं थिडक्या 27 नरकांची यादी सांगितली भागवतामध्ये. मी याच्यामुळे सांगणार नाही की ना तुम्ही मी कोणी सध्या नरकाचं वाचायला नको, कारण आपल्याला कुठेतरी एकात अडकावंच लागेल. त्याच्यापेक्षा सध्या नरक नकोच. आता सध्या भागवत ऐकतोय तर भागवत नरक सांगेल नाही असं नाही, पण आज नको. नरकांचं वर्णन सांगितलं, काय काय केल्यावर कोणकोणत्या नरकात जावं लागतं हे सगळं वर्णन भागवतात आलं. आणि हे सगळं आल्यानंतर या परीक्षित राजाने शुकाचार्यांना विनंती केली, महाराज तुम्ही हे सगळं छान सांगितलं, मलाही आनंद वाटला, पण तो हिरण्याक्ष मारला, त्याचा भाऊ राहिला होता हिरण्यकश्यपू, त्याचं काय झालं पुढे? त्यांनी सांगितलं, बाबा तो हिरण्यकश्यपू यांनी काय केलं, आपल्या भावाच्या मरणाचा सूड घ्यायचा म्हणून 12 वर्ष तप केलं आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून मला अमर करा म्हणला. त्यांनी पाहिलं शक्य नाही. त्यांनी पाहिलं मग जाऊ द्या, दिवसा नाही रात्री नाही, म्हणलं ठीक आहे. घरात नाही बाहेर नाही, म्हणलं ठीक आहे. जमिनीवर नाही आकाशात नाही, त्यांनी पाहिलं ठीक आहे. माणसाकडून नको, पक्षाकडून नको, असुराकडून नको, सुराकडून मृत्यू नको, म्हणलं ठीक आहे. घरात नको बाहेर नको, म्हणलं ठीक आहे. एवढे सगळे वर मागून घेतले त्या हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाकडून की मला इतक्या ठिकाणी मरण नको. त्यांनी वर दिला, ब्रह्मदेवांनी त्याला वर दिला. पण या 12 वर्षात काय झालं की या हिरण्यकश्यपूची कयाधू नावाची पत्नी ही इंद्रानी पळवली. आणि जेव्हा पळवली तेव्हा ती गर्भवती होती.
आणि गर्भवती असलेल्या त्या कयाधूला जेव्हा पळवून इंद्र घेऊन चालला तेव्हा नारदांनी अडवलं आणि नारदांना सांगितलं इंद्राला तू हे चूक करू नको. कयाधूला ताब्यातून सोडवलं. नारदांच्या आश्रमात कयाधू राहिली आणि कयाधूनी त्या नारदांच्या आश्रमामध्ये एका सुंदर मुलाला जन्म दिला. राजा त्या मुलाचं नाव प्रल्हाद ठेवलं आणि प्रल्हादाला नारदांच्या संगतीमध्ये एकच सवय लागली, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. हरी नारायण 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 हरी. कृष्ण नारायण 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 कृष्ण. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नामाचा छंद लागला. 12 वर्षांनी ज्या वेळेला हिरण्यकश्यपू घरी आला त्यावेळेला नारदांनी त्याची पत्नी आणि हा मुलगा हिरण्यकश्यपूच्या ताब्यात दिला. हिरण्यकश्यपू हा तुझा मुलगा आणि ही तुझी पत्नी. हिरण्यकश्यपूने आपल्या सगळ्या नगरामध्ये दवंडी दिली की आजपासून माझ्या नगरामध्ये कुणीही नारायणाचं नाव घ्यायचं नाही. कथा आपण ऐकलेली आहे की सगळ्यांना विरोध करता आला पण प्रल्हादाला विरोध करता आला. प्रल्हादाने सांगितलं बाबा नारायणाशिवाय काही नाही, सर्व विष्णुमयन जगत, सगळं जग हे विष्णुमय. मग असं जेव्हा सांगितलं तेव्हा आपल्याला माहिती आहे की प्रेमाने समजून सांगितलेल्या प्रल्हादाने ऐकलं नाही. म्हणून या हिरण्यकश्यपूने त्याला डोंगरावरून फेकलं, उकळत्या तेलात हत्तीच्या पायाशी. एवढंच नाही तर या हिरण्यकश्यपूची होलिका नावाची जी बहीण होती तिने मांडीवर घेऊन आगीमध्ये जाळायचा प्रयत्न केला प्रल्हादाला, पण प्रल्हादाचं काहीही नुकसान झालं नाही. याचा संताप म्हणून या हिरण्यकश्यपूने विचारलं तुझा देव कुठे? त्यांनी सांगितलं कुठे नाही. आणि संतापलेल्याने विचारलं या खांबात तुझा देव आहे का? त्यांनी पाहिलं हो आहे. आणि मग संतापाच्या भरात त्या हिरण्यकश्यपूने लाथ मारली खरी त्या खांबाला, आणि खांबाला लाथ मारली. त्याचा परिणाम काय झाला तर आपल्याला माहिती आहे. कडकड कडकड आवाज झाला आणि कडकडले स्तंभ, कडकडले गगन, धरणी होत आहे कंपायमान. उग्र रूपे प्रगटे तो सिंह वदन, नराच देह सिंहाचं मुख, नरसिंह होऊनी या घुमवीत गर्जनासी. नरसिंह प्रगट झाले. अहो एखादा मुंगळा पकडावा त्याप्रमाणे हा हिरण्यकश्यप पकडला. घरात नाही, बाहेर नाही, उंबरठ्यावर आणला, आकाशात नाही, जमिनीवर नाही, मांडीवर बसवला. नर आणि सिंह हे दोन एकत्र रूप, जे रूप आजपर्यंत कधी पृथ्वीवर नव्हतं ते रूप. अस्त्र नाही, शस्त्र नाही म्हणून नख, दिवसा नाही, रात्र नाही म्हणून संध्याकाळ. देवांनी त्याच्या हिरण्यकश्यपूच्या पोटामध्ये नख खुपसले. टर 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 टर. एखादा वर्तमानपत्र फाडावं तसं त्याचं पोट फाडलं आणि त्याला खाली लोटून दिलं. नरसिंह भगवान की. आणि तिथे प्रल्हादाच्या पाठीवरून हात फिरवला. पुढे प्रल्हादाचा वंश, नारदांनी केलेलं वर्णन, त्या पुढे अशा याच प्रल्हादाच्या वंशात राजा बली, त्या बलीच्या निमित्ताने भगवंतानी घेतलेलं वामनाचं रूप, मोहिनीचं रूप, रामाचं रूप, त्यानंतर परशुरामाचं रूप आणि भगवान गोपाल कृष्णाचं. या सगळ्या कथांचा भाग उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला ऐकायचा आहे. उद्या कथा संपता संपता कृष्ण जन्म होणार आहे. कृष्ण जन्माचं आख्यान उद्या असणार आहे. हे शेवटच्या सत्रात असणार आहे. शेवटच्या म्हणजे अगदी शेवटी कथा कृष्ण जन्म होईल आणि कथा उद्या संपेल.
उद्याच्या कथेची वेळ नेहमीप्रमाणे 4 ते 7 अशीच असेल. ठरल्याप्रमाणे मध्ये चहा मिळणार आहे. तुम्हाला वाटेल हे सगळं सांगितलं आणि चहा सांगितलं नाही, नाही का की काय आहे ते आहे. जन्म परवाच्या दिवशी काला असेल, शनिवारी.